नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कॉम्रेड भूषण पाटील यांची CITU या केंद्रीय कामगार महाराष्ट्र सचिवपदी निवड। सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स CITU महाराष्ट्र राज्य 17वे अधिवेशन मुंबईमध्ये पार पडले। उद्घाटन अखिल भारतीय सरचिटणीस व माजी खासदार कॉम्रेड तपन सेन यांनी केले। त्यांनी सांगितले, केंद्र सरकारने अंमलात आणलेले 4 नवीन कामगार कायदे कामगारांना गुलाम करतील। शेवटपर्यंत विरोध करणार, कारण त्या कायद्याने फक्त मालकांना लाभ होणार आहे। सिटू अध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर हेमलता यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, भविष्यात कामगारांच्या हितासाठी सर्व कामगारांना एकत्र आणणार आहोत। संघटित व असंघटित कामगारांच्या संघटना मजबूत करून संघर्ष केल्याशिवाय कामगारांचे अस्तित्व टिकणार नाही। या सरकारने कायमस्वरूपी कामगार नष्ट करण्याचा घाट घातला असून कायम कामासाठी सर्वत्र कंत्राटी कामगार भरले जात आहेत। या सर्व कामगारांना जगण्यासाठी किमान वेतनवाढ, भरघोस वाढ करण्यात यावी, ही मागणी त्यांनी केली। या अधिवेशनात कॉम्रेड डॉक्टर DL कराड यांची अध्यक्ष, कॉम्रेड MS शेख यांची सरचिटणीस तर कॉम्रेड KR रघु यांची खजिनदार म्हणून निवड झाली। रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील यांची राज्य सचिव पदावर निवड झाली। ते JNPA बंदराचे 22 वर्षे विश्वस्त होते। तसेच विशाखापट्टणम येथे 31 डिसेंबर ते 4 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या अखिल भारतीय अधिवेशनासाठी त्यांची निवड झाली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खार पाटील सह तृप्ती भोईर, उरण।